मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपला बाप्पा येतोय गणेशोत्सव 2024। यावर्षीचा बाप्पा खूप स्पेशल आहे कारण लग्नानंतरचा माझा पहिला गणेशोत्सव आहे। सो तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आम्ही गावी आलोय माझा पहिला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी। सो आज बाप्पांचं आगमन आहे, त्याचीच तयारी सुरू आहे। सकाळी लवकर उठून पहिला दारातलं सगळं क्लीन करून घेतोय, झाडू मारून घेतलाय आणि पाऊस सध्या कमीच आहे, बट ठीक आहे, छान होतं वातावरण सुद्धा। वैभवने पण थोडं लादी वगैरे पुसून घेऊन मला माझ्या आवडता नाश्ता देऊन स्वतः चहा एन्जॉय करतोय आणि लादी वगैरे पुसून झाल्यानंतर आम्ही रांगोळी काढायला सुरुवात केली। पाऊस नव्हता त्यामुळे रांगोळी काढताना काही जास्त विचार नाही केला, भीती होतीच पाऊस आला तर रांगोळी माझी खराब होणार होती, बट ठीक आहे। रांगोळी काढण्याची आवड मला खूप आधीपासून आहे, खूप वर्ष झाली मी रांगोळ्या काढते। तुम्हाला जर माझी रांगोळी काढण्याची पद्धत किंवा माझी रांगोळी आवडली तर माझ्या इन्स्टाच्या अकाउंटला जा, दिसतील। मी माझं रांगोळीचं अकाउंट आहे ते मी मेन्शन केलं आहे माझ्या बायोमध्ये। इथे सुद्धा मला वैभव घर क्लीन करायला हेल्प करतोय आणि माझी रांगोळी कंप्लीट झाली आहे। सो आत्ता मला बाकीची कामं करायला, म्हणजेच घरातली कामं करायला वेळ मिळाला। देवाची भांडी घासून घेतली मी त्याच वेळेमध्ये, अंघोळी केली, फ्रेश झाले, रेडी झालो आम्ही। अजून बाप्पाचा नैवेद्य बाकी होता, दोघंही तयार झालो होतो। वैभव खूप गोड दिसत होता कारण त्यांनी माझ्या आवडीचे कपडे घातले होते। मी घरातली देवपूजा करून घेतली आणि आमच्याकडे पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य नसतो तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो। सो इथे बटाट्याची भाजी, आमटी शिजती आहे सध्या। मी बाप्पासाठी समया रेडी करून त्यांच्या मकरामध्ये ठेवते आहे। या समया मला माझ्या लग्नात गिफ्ट आल्या आहेत, माझ्या मम्मीने दिला। आणि हे जे सजावट करत असते मी, ते मला खूप जास्त आवडतं। आणि हे जे खाली भांडं आहे ज्याला आम्ही घंगाळं म्हणतो, ते घंगाळं पण मला माझ्या मम्मीने गिफ्ट केलं लग्नात, कारण तिलाही माहिती आहे मला सजवायला खूप आवडतं। आमच्या सासूबाई पुरण वाटतात। पुरण आत्ताच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा या पाटावर पण यूज करतात। सो त्यांनी मलाही विचारलं, सो मीही ते आवडीने करते आहे। पहिलाच अनुभव होता, जे जमलं आहे मला। थोडंफार पुरण खाली सांडलं पण केलं, ट्राय केलं आहे। आणि आईंनी थोडीफार फुलं आणायला सांगितली होती, त्यांना हे फूल खूप आवडतं, त्या भांड्यात टाकायची होती म्हणून। सो ती आम्ही फुलं घेतली। बाप्पांना आणायला जायचं होतं त्यामुळे आसनावर तांदूळ, हळदी कुंकू ठेवून आसनाची पण पूजा करून घेतली आहे। फायनली निघालोय बाप्पा आणायला। आमचे सासरे बुवा आणि माझे मिस्टर। बाप्पा आम्ही खूप लेट आणायला गेलो होतो, सगळ्यांचे बाप्पा घरी गेलेत आणि आमचे खूप लेट आलेत। फटाके वाजायला आम्ही पुढेच असतो आणि उन्हामध्ये मी घाबरत नाही आहे, उन्हामध्ये मला दिसत नव्हतं ते जळले की नाही, म्हणून माझं असं होत होतं। जास्त लांब नव्हतं, आमच्या गावात कुंभार आहेत, सो थोडं जवळच होतं। आणि फायनली घरी आले आहेत आमचे लाडके गणपती बाप्पा। आईंनी त्यांची पूजा करून घेतली आहे। फुलांच्या पायघड्या घालत, थोडेफार का असेना, फुल न फुलाची पाकळी असेना, आम्ही गणपती बाप्पाचं स्वागत अशा प्रकारे केलं। वैभवने खूप उशिराच फटाके लावलेत। नैवेद्य रेडी झाला।
आरती करून घ्यायची होती. सो नैवेद्य बाप्पासमोर आम्ही ठेवतोय. खूप जास्त थकलेलो होतो, तुम्ही बघताय आम्हाला. आरती सुरू झाली, आरती करून घेतली पहिला. खूप दमलेलो होतो आम्ही, आईंचा पण उपवास होता, मी काही उपवास झाला नव्हता. वैभव नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवायला सुरुवात केली. सो असा झाला आमच्या बाप्पांचा आगमन सोहळा. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.